8वीत शिकणारी एक विद्यार्थिनी घरातल्या सर्वांना तिच्या पालकांनाही दररोज झोपेच्या गोळ्या देत असे. यामागचं कारण समजताच पोलीसही हादरले. एक दिवस मुलीच्या पालकांनी झोपेचं नाटक केलं. घराबाहेर पडताच त्यांनी तिचा पाठलाग केला आणि जे समोर आलं त्यांना एकच खळबळ उडाली. पोलिसांना बोलवण्यात आलं. पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात शेजारी राहणाऱ्या एका तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. मुलगी अल्पवयीन आहे तर शेजारील तरुण 22 वर्षाचा आहे. मुलीचे वडील मुंबईत रंगकाम करतात. ते महिन्याभरापूर्वीच मुंबईहून घरी परतले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीच्या वागण्यात लक्षणीय बदल दिसून आला. ती तिच्या मोबाईल फोनवर तासनतास कोणाशी तरी बोलत असे आणि घरातूनही गायब होत असे, ज्यामुळे विद्यार्थिनीच्या वडिलांनी तिला फटकारलं. जेवणानंतर वडिलांना विचित्र वाटल्याचं लक्षात आलं. मग तो गाढ झोपेत गेला. त्यानं आपल्या पत्नीला आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितलं. इतरांनी सांगितले की त्यांनाही असंच वाटत होतं, पण मुलीनं काहीही सांगितलं नाही. तिनं शांतपणे ऐकलं, कारण तीच ते करत होती. तिनं रात्रीच्या जेवणात गुपचूप गोळ्या मिसळल्या. वडिलांनी पोलिसांना सांगितलं की त्यांना त्यांच्या मुलीवर संशय आला, म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीनं एक योजना आखली. 3 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले, पण दोघांनी जेवण देण्यास नकार दिला. त्यांनी जेवण लपवलं आणि झोपल्याचं नाटक केलं. रात्री 11:30च्या सुमारास त्यांचा काही आवाज त्यांना ऐकू आले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा त्यांना त्यांची मुलगी शालमध्ये गुंडाळलेली दिसली. त्यानंतर त्यांनी मुलीचा पाठलाग केला. ती सुमारे 200 मीटर अंतरावर गेली आणि शेजारी राहणाऱ्या एका तरुणाच्या घरात गेली. त्यानंतर पालकांनी तिला त्या तरुणासोबत रंगेहात पकडलं. तिची कठोरपणे चौकशी केल्यानंतर तिनं सांगितलं की ती सुमारे 1 वर्षापासून त्या तरुणाच्या संपर्कात होती. तो तिला झोपेच्या गोळ्या देत असे, ज्यानंतर ती जेवणात मिसळून तिच्या कुटुंबातील सदस्यांना देत असे.